तिळगुळाचे लाडू आम्ही बनवले आहेत। हे बघा किती नरम मखमलीत मऊसूत आहेत हे तिळगुळाचे लाडू। बघा मी जवळून दाखवत आहे, बघा किती नरम आहेत। चला तर मग तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, 2 वाटी अनपॉलिश तीळ आणि 1.5 वाटी आपल्याला साधा गूळ घ्यायचा आहे। हे 2 वाटी तीळ आपण चांगले असे एका कढईमध्ये भाजून घ्यायचे। कढई आम्ही आधीच तापत ठेवली होती आणि गॅस फ्लेम स्लो ठेवा, तिळाचा रंग बदलायला देऊ नका। हे तीळ भाजून झाल्यावर ना आपल्याला मी सांगू इच्छितो की या तिळांमधून आवाज येतो, म्हणजे भाजत असताना आपण हे सतत ढवळत तर राहायचे, पण जेव्हा कंप्लीट होतात ना तेव्हा या तिळांमधून ना तडतड असा आवाज येतो। मग त्यावेळेला आपल्याला समजतं की तीळ आपले भाजून झालेले आहेत। आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि रंग बदलायला देऊ नका या तिळाचा। आणि मग बघा हे तीळ चविष्ट लागतील। तीळ भाजून झाल्यावर तडतड असा आवाज येईल, एका ताटामध्ये काढून घेऊया। तीळ भाजून झाले आहेत। या तिळांमधून तडतड असा आवाज यायला लागल्यानंतर आम्ही गॅस बंद केला आणि हे तीळ काढून घेतले एका ताटामध्ये। हे पहा, हे तीळ या ताटामध्ये जरा गरम आहेत, जरा थंड व्हायला देऊया आणि मग आपण यापासून लाडू बनवायला घेऊया। हे तीळ थंड झाले आहेत। आपण हे जरा मिक्सरला लावून चांगले असे दरदरीत बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे कूट करून घ्यायचं आहे। आणि हे पहा, कूट करून घेतलं आहे। दरदरीत असे आम्ही तिळाचे कूट करून घेतल्यानंतर आपण हे पाहू शकता, सुटसुटीत दिसत आहेत ना। सर्व आपण दरदरीत कूट करून घेऊया हे तिळाचे लाडू बनवण्याकरिता। तीळ हे दरदरीत कुटलेलं तीळ आपण परातीत काढून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूटसुद्धा मिक्स करायचं। आणि ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने मापून 1.5 वाटी गूळ आपण घ्यायचा आहे। साधा गूळ वापरला तरी चालेल, चिकी गूळ नाही भेटला तरी चालेल। जो गूळ आपल्याजवळ उपलब्ध आहे तो गूळ वापरा आणि या तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कूटाच्या मिश्रणात मिक्स करा। बघा आम्ही तीळ आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये गूळ मिक्स करत आहोत। आणि मग यामध्ये आपल्या आवडीनुसार वेलची जरा सोलून टाका आणि मिक्स करा। आणि वरतून जरा जायफळसुद्धा आहे ना किसणीवरती जरा किसून घ्या आणि त्याचा फ्लेवर द्या। जायफळ चांगलं किसून झाल्यानंतर आणि मग हेच मिश्रण थोडं थोडं मिक्सरला लावून जरा फिरवून घ्यायचं। बनचालू मिक्सर करून आपल्याला हे जरा फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, सर्व मिश्रण छान प्रकारे मिक्स झाले आहे। परातीमध्ये एका बाजूला ठेवून द्यायचं आणि मग उरलेलं मिश्रणसुद्धा याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं। आम्ही सर्व मिश्रण बारीक करून घेतलं आहे, परातीत ठेवलं आहे। हे मिश्रण मग आपण हाताने चांगलं असं जरा ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि खुसखुशीत करून घ्यायचे आणि मग लाडू बनवायला सुरुवात करायची। लाडू बघा कसे बनवायचे आहेत। थोडं थोडं मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि लाडू वळायचे। गोल गोल छान असे हे बिनपाकाचे तिळाचे लाडू आम्ही बनवले आहे। बघा किती सुंदर दिसत आहे ना। चला याच पद्धतीने सर्व लाडू आम्ही या बशीमध्ये बनवून ठेवत आहोत। उरलेले दुसऱ्या ताटामध्ये ठेवतो आणि मग हे तिळाचे लाडू आपण चवीने खायला घ्यायचे। बघा बाकीचे लाडू या ताटात ठेवूया। आणि हे लाडूची विशेषता काय आहे माहिती आहे का? हे लाडू लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात। या पद्धतीने आम्ही तिळाचे बिनपाकाचे लाडू बनवले आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा।